Hey, welcome back in Vidya Mandir Academy. In last lecture, we have seen the moment of inertia of thin rod, right? And which is one dimensional. तो जो काही रॉड होता तो वन डायमेन्शनल होता आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण विचारात घेतलेला आहे. आता आपण पुढे जाऊया आणि असाच एक मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कन्सिडर करणार आहोत. वन डायमेन्शनल बॉडी आहे आणि त्या वन डायमेन्शनल बॉडीचाच आपण अजून एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करणार आहोत, ज्याला आपण रिंग असं म्हणतो, विच इज व्हेरी थिन. त्याची जी काही जाडी आहे इट इज व्हेरी निग्लिजिबल. ती जाडी निग्लिजिबल आहे, आपल्याला त्याची जाडी कन्सिडर करायची नाहीये, म्हणून त्याला आपण वन डायमेन्शनल बॉडी असं म्हणतोय. आणि त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट करूयात. मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो, कशा प्रकारे येतो, याच्यावरून आपल्याला समजेल की पुढे ज्या काही गोष्टी आहेत, युनिफॉर्म डिस्क असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, त्याचा एकंदरीत अंदाज आपण तिकडे लावू शकतो. तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा कॅल्क्युलेट करायचा आहे. दिलेलं काय आहे तर थिन रिंग दिलेली आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट करणार आहोत अलॉंग द ऍक्सिस. along the axis which is passed through the center of mass perpendicular to the plane of rotation of ring which is mass m and length l. त्या रिंगची मास m आहे आणि लेंथ l आहे असं आपल्याला इकडे सांगितलेलं आहे. आणि त्या रिंगचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करण्याचा इकडे प्रयत्न करूया. तर इकडे एक आपण रिंग कन्सिडर केलेली आहे. ही रिंग आहे आणि याचं जे काही मास आहे हे पूर्णपणे त्याच्या पेरिफेरीवरती आहे असं पण आपल्याला दिसतंय. आणि हा त्याचा सेंटर ऑफ ऍक्सिस आहे आणि या ऍक्सिस भोवती सेंटर ऑफ रोटेशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण म्हणतोय. आणि या ऍक्सिस भोवती ती जी काही रिंग आहे ती रोटेट होत आहे असं आपल्याला आणखी एक दिसतंय. रिंग म्हणजे काय तुम्हाला माहित असेल, मी इकडे फक्त एक तुम्हाला दाखवण्यासाठी ऑब्जेक्ट आणलेला आहे. अशा प्रकारची ती एक रिंग आहे आणि या रिंगच्या सेंटर मधून, आता ही एक रिंग आहे बरोबर, आणि या रिंगच्या सेंटर मधून ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झालेला आहे, राईट. आणि त्याच्या भोवती ती रिंग काय होतीये, रोटेट होतीये असं आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. सो व्हेन वी आर डीलिंग विथ दिस काइंड ऑफ ऑब्जेक्ट, वन डायमेन्शनल ऑब्जेक्ट, अशा प्रकारचे ऑब्जेक्ट आपण ज्यावेळेस विचारात घेतो त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करत असताना आपण काय करतो, एक छोटासा पार्टिकल आपण त्याचा कन्सिडर करतो. हा रिंगचा जो काही छोटासा मास आहे, एकदम छोटा टायनी पोर्शन जो आहे या रिंगचा, आपण तो कन्सिडर करतो आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो, राईट. त्याचा छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळतो आणि तो छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाल्यानंतर आपण असे सगळे छोटे 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 पार्ट्स घेऊन त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करतो आणि त्याला आपण इंटिग्रेट करतो. मग आपण पूर्ण ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आहे असं आपल्याला तिकडे लक्षात येतं. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण एक फॉर्म्युला लक्षात ठेवला होता, तो कोणता आहे तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन dm r स्क्वेअर. हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो काही फॉर्म्युला आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवणार होतो, राईट. आणि वी आर युझिंग दिस फॉर्म्युला एव्हरीवेअर. जो कोणता मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढणार आहोत, ज्या कोणत्या बॉडीचा, ज्या कोणत्या ऑब्जेक्टचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत, वी आर टेकिंग दिस फॉर्म्युला इन टू कन्सिडरेशन. तर इकडे ही रिंग आहे, हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, ओके. मग आपण काय करूया, त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून कुठल्याही एका पार्टचं डिस्टन्स किती आहे तर ते आहे r. किती आहे तर ते आपल्याला दिसतंय विच इज r डिस्टन्स अपार्ट फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग कुठलाही एक पार्ट जर आपण घेतला तर त्याचं डिस्टन्स हे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, त्याचं डिस्टन्स हे सेंटर पासून समान असणार आहे. इट इज सेम एव्हरीवेअर. हे आपल्या इकडे आणखी एक गोष्ट लक्षात येते. मग आपण कन्सिडर करूयात का, आपण एक छोटासा पोर्शन त्या रिंगचा आपण कन्सिडर करूयात, राईट. मग इथे आपण काय करणार आहोत, एक छोटासा पार्ट आपण तिथे काय करणार आहोत, कन्सिडर करणार आहोत. आणि आता त्या छोट्या पार्टचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊयात. छोट्याशा पार्टचा छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं मास किती आहे, त्या छोट्या पार्टचं मास आहे dm, त्या पूर्ण रिंगचं मास किती आहे m, ओके. रेडियस आहे r, लक्षात आलं, ठीक आहे. रेडियस, सॉरी इथे लेंथ ऐवजी त्याचं जे काही रेडियस आहे, रेडियस आपण r कन्सिडर करणार आहोत, ठीक आहे. सो m इज द मास ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह रिंग अँड r इज द रेडियस फ्रॉम द सेंटर ऑफ ऍक्सिस, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. हा छोटा पार्ट आपण इकडे कन्सिडर केलेला आहे, त्याचा मास आहे dm.
मग आता त्या छोट्या मासचं आपण इंटिग्रेशन विथ द हेल्प ऑफ दिस कॅल्क्युलेट करू शकतो का? आपण त्याचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ दॅट स्मॉल पोर्शन इज डी इज इक्वल टू dm r square. dm r square. This is the integration of that small particle, small portion of this ring. मग असे छोटे छोटे सगळे पार्ट्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. मग असे सगळे छोटे 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 पार्ट्स आपण सगळे कन्सिडर करणार आहोत. आपण सगळे छोटे पार्ट्स जे काही असतील या रिंगचे ते सगळे पार्ट आपण कन्सिडर करणार आहोत. अँड ईच अँड एव्हरी पार्ट is r distance apart from the center. जो काही त्या रिंगचा सेंटर आहे, जो काही सर्कलचा सेंटर आहे किंवा त्या रोटेट होणाऱ्या त्या रिंगचा जो काही सेंटर आहे विच इज r डिस्टन्स अपार्ट. कुठलाही एक पार्टिकल जर घेतला तर तो r डिस्टन्स अपार्ट आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजेच इथे r व्हेरी होत आहे का, इथे r बदलत आहे का, तर r इकडे बदलत नाहीये. ज्यावेळेस आपण रॉडची गोष्ट विचारात घेतली होती, इकडे बघा इकडे रॉड आहे, थिन रॉड आपण तो विचारात घेतलेला आणि इथे त्याचा काय होता तर सेंटर ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन हा होता. मग आपण एक पार्ट इथे घेतला तो r डिस्टन्सचा पार्ट आहे. इथे दुसरा पार्ट घेतला, r बदलला, r1 कन्सिडर करत होतो आपण. इथे एक पार्टिकल घेतला त्याचं r2 आपण कन्सिडर करत होतो. म्हणजेच रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना each and every mass of that respective rod is having various distance. त्याचं जे काही डिस्टन्स होतं ते व्हेरी होत होतं, r1 r2. पण इथे असं नाहीये. रिंग मध्ये आपल्याला पूर्णपणे एकच डिस्टन्स दिसते अँड दॅट इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल r. म्हणून आपल्याला लक्षात येतंय की दिस r इज अ कॉन्स्टंट. पण तत्पूर्वी आपल्याला काय करायचं, असे छोटे 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 पार्ट्स आपण कन्सिडर करणार आहोत आणि आपल्याला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणून आपण काय करत असतो, याला इंटिग्रेट करत असतो. वी नो आपण याला काय करत असतो, इंटिग्रेट करत असतो. म्हणून आपण त्याला काय केलेलं आहे, इंटिग्रेट केलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ डी इज इक्वल टू आय. आणि हा r जो आहे तो कॉन्स्टंट आहे अँड विच इज r डिस्टन्स अपार्ट. इथे आपण r जो काही आहे तो अशा प्रकारे लिहू शकतो कारण r डिस्टन्स अपार्ट, इकडे आपण r आणि हा r कॉन्स्टंट आहे. सो दॅट्स वाय r स्क्वेअर हा इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. r स्क्वेअर इंटिग्रेशनच्या बाहेर आणि आतमध्ये राहिलं फक्त dm. दॅट इज द मास ऑफ दॅट टायनी पार्टिकल, दॅट इज द मास ऑफ दॅट स्मॉल पोर्शन ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह रिंग, असं आपल्याला लक्षात येते. आणि असे जर आपण छोटे 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 डीएम जर आपण जोडत गेलो तर आपल्याला पूर्ण रिंग मिळणार आहे. बरोबर आहे. छोटे छोटे डीएम, आपण डीएमला आपण जे काही पूर्ण रिंग आहे त्या रिंगला आपण कट केलं, त्याचा छोटा पार्ट घेतला आणि आता परत त्याला जोडतोय म्हणजे आपल्याला पूर्ण रिंग मिळते. आणि रिंगचं पूर्ण मास किती आहे, m. सो दॅट्स वाय पूर्ण सगळे मास जर आपण एकत्रित केले तर आपल्याला परत एकदा काय मिळतंय, m मिळतंय. म्हणून इंटिग्रेशन ऑफ dm इज इक्वल टू m. अँड दॅट इज युनिव्हर्सल ट्रूथ. कुठली एखादी बॉडी असेल त्याचा छोटा पार्ट आपण कट केला आणि त्याला परत आपण जर जोडलं तर ती परत तीच बॉडी मिळणार आहे आपल्याला आणि आपल्याला तोच मास मिळणार आहे. पूर्ण एक मोठा मास त्याचा आपण छोट पार्ट्स आपण काढून घेतला आणि परत त्याच्यातच जोडला तर पूर्ण मास मिळणार आहे. सो दॅट्स वाय इंटिग्रेशन ऑफ dm इज इक्वल टू m. सो I is equal to r square m. This is the integration which we get, and this is the moment of inertia of thin ring which is one dimensional and rotating along this axis which is perpendicular to the plane of rotation. असं आपल्याला तिकडे लक्षात येते. and this is the moment of inertia. आपण याला असं लिहू शकतो. therefore I is equal to mr square. This is the moment of inertia of thin ring. हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. ओके. सो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू mr स्क्वेअर आहे असं कळालेलं आहे. मग आता आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा मिळालेला आहे. आपल्याला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळालेला आहे अँड विथ द हेल्प ऑफ दिस टेक्निक, विथ द हेल्प ऑफ दिस लॉजिक
वी कॅन कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. आता डिस्क ज्या वेळेस विचारात घेतो आपण त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं, रिंगच्या वेळेस जे काही मास होतं ते पेरिफेरीवरती होतं. एव्हरी मास ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह रिंग ऑफ दॅट बॉडी इज ऑन द पेरिफेरी. सर्कमफेरन्स वरती त्याचं मास होतं. परंतु डिस्कच्या वेळेस असं असणार आहे का? डिस्कच्या वेळेस असं नसणार आहे. डिस्कच्या वेळेस मास जे काही आहे ते ओव्हरऑल पूर्णपणे सर्कलमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं असणार आहे. ठीक आहे. मग डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतं ते आपण इकडे कॅल्क्युलेट करूया. सो आता आपण काय करणार आहोत, युनिफॉर्म डिस्क विचारात घेणार आहोत. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द ऍक्सिस विच इज पास थ्रू द सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रोटेशन ऑफ डिस्क ऑफ मास m अँड रेडियस r. या सिनारिओचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. युनिफॉर्म डिस्क आहे. सुरुवातीला आपण रिंग कन्सिडर केली होती, आता आहे डिस्क. डिस्क म्हणजेच काय तुम्हाला माहित असेल, पण तरी सुद्धा एक दाखवतो मी. डिस्क कशा प्रकारची असते, तर डिस्क आपल्याला अशा प्रकारची आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन जो काही आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झालेला सेंटर ऑफ मास मधून परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रोटेशन. सपोज ही डिस्क अशा प्रकारे रोटेट होत आहे. ओके. आणि याच्या प्लेन ऑफ रोटेशनला हा जो काही ऍक्सिस आहे तो परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला सांगता येते. फिगर इकडे आपल्याला लक्षात येईल. फिगर ही जी डिस्क आहे आपण अशी ठेवलेली आहे तर ती तिकडे तुम्हाला दिसते. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन तुम्हाला दिसते विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रोटेशन. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया या डिस्कचा काढायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला डिस्कचा काढायचा आहे. वेन वी आर डीलिंग विथ मोमेंट ऑफ इनर्शिया, आपण ज्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करतो त्यावेळेस काय करतो आपण, एलिमेंटरी जो काही पार्टिकल आहे, एलिमेंटरी जो की आपण कुठलाही एखादी बॉडी असेल त्याचा एलिमेंटरी पार्टिकल आपण इथे कन्सिडर करत असतो. मग डिस्कचा एक एलिमेंटरी पार्टिकल म्हणजेच आपण एक थिन रिंग कन्सिडर करणार आहोत विच इज आर डिस्टन्स अपार्ट. या आर डिस्टन्स पासून आपण एक काय करणार आहोत, आपण एक रिंग कन्सिडर करणार आहोत. ओके. तर ही जी काही रिंग आहे ही रिंग आपण कन्सिडर करणार आहोत अँड विच इज व्हेरी थिन. आपण एक छोटी रिंग आपण त्या डिस्कची काय केलेली आहे, कट करून घेतलेली आहे. आणि त्या छोट्या रिंगचा जो काही मास आहे तो आहे dm. तो छोटा जो काही रिंग आहे, छोटी जी काही रिंग आहे विच इज r डिस्टन्स अपार्ट, याची रेडियस किती आहे, r आहे. आणि आपण एक स्मॉल r डिस्टन्स वरती एक रिंग आपण कट करून घेतलेली आहे, त्याचं मास आहे dm. आणि त्याची जी काही विड्थ आहे, त्याची जी काही जाडी आहे, आता 2 डायमेन्शनल कडे आलेलो होतो आपण म्हणून आपण जाडीचा विचार करतो. डिस्क इज अ 2 डायमेन्शनल बॉडी. ओके. पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की डिस्क इज अ 2 डायमेन्शनल बॉडी. ठीक आहे. तर डिस्क 2 डायमेन्शनल बॉडी आहे. याची जी काही जाडी आहे, ठीक आहे, त्याची जी काही जाडी आहे ती आहे dr. ती किती आहे, dr. आपल्याला लक्षात येते की त्या डिस्कची जाडी जी काही आहे ती dr आहे. आणि ही डिस्क जी आहे ती r रेडियसची आहे. आणि त्याच्यामधून एक छोटी रिंग आपण कट करून घेतलेली आहे एका r डिस्टन्स वरती. ठीक आहे. dm इज द मास ऑफ दॅट रिंग. छोटासा मास आहे. आणि त्या छोट्या मासचा आपण छोटा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊ शकतो का, तर ऑब्व्हियसली आपल्याला त्या छोट्या रिंगचा छोटा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढता येतो विच इज di इज इक्वल टू dm r². हा त्या छोट्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. त्या छोट्या रिंगचा हा काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. मग अशा प्रकारचे सगळे आपण छोटे 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 रिंग आपण काय करणार आहोत, विचारात घेणार आहोत. आर व्हेरी होणार आहे. ठीक आहे. आर काय होणार आहे, आर व्हेरी होणार आहे. सो दॅट्स वाय आर इज नॉट कॉन्स्टंट. आपण काय करणार आहोत, छोटे 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 रिंग आपण काय करणार आहोत, त्या डिस्कचे आपण पार्ट्स करणार आहोत. रिंग मध्ये छोटे छोटे डिस्कचे पार्ट करणार आहोत आणि त्याचे असेच मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेणार आहोत. मग सगळ्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळेस आपल्याला एकत्रित करायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो, एका छोट्या पार्टच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला इंटिग्रेट करतो. म्हणून आपण याला काय केलेलं आहे, इंटिग्रेट केलेलं आहे. म्हणून आपण याला काय केलेलं आहे, इंटिग्रेट केलेलं आहे. ठीक आहे. मग ते कुठपासून कुठपर्यंत इंटिग्रेट केलेलं आहे, तर 0 ऍक्सिस ऑफ रोटेशन पाशी रेडियस किती आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पाशी डिस्टन्स किती आहे, तर 0 ऍक्सिस ऑफ रोटेशन पाशी इथे 0 अप टू
r डिस्टन्स म्हणून इंटिग्रेशन अप टू 0 टू r एवढं आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळतो आपल्याला I इंटिग्रेशन 0 टू r dm r². परत तोच प्रॉब्लेम झाला जो आपण रॉड मध्ये प्रॉब्लेम बघितला की दिस टर्म इज नॉट इंटिग्रेबल. ही टर्म इंटिग्रेबल आहे का? नाहीये. डीएम आहे आणि इकडे r² आहे. आपण याचं इंटिग्रेशन करू नाही शकत. मग आपण दुसरी एक कॉन्सेप्ट विचारात घेतली विच इज अ सेंटर ऑफ मास आणि 2 डायमेन्शनल बॉडी. मग 1 डायमेन्शनल बॉडी मध्ये आपल्याला काय लक्षात येतं? 1 डायमेन्शनल बॉडी मध्ये आपल्याला लक्षात येतं की एका युनिट लेंथचं मास आपण लॅम्बडा कन्सिडर केलेलं होतं. परंतु आता इथं 2 डायमेन्शनल बॉडी आहे. मग 2 डायमेन्शनल बॉडी मध्ये लॅम्बडा नाही विचारात घेत आणि पर युनिट लेंथ मास नसतं, तर तिथे पर युनिट एरिया असतं. त्याला आपण सिग्मा असं म्हणतो. आपण 2 डायमेन्शनल बॉडीज मध्ये सिग्मा असं म्हणतो. अँड सिग्मा इज व्हॉट? सिग्मा इज मास पर युनिट एरिया. सिग्मा इज व्हॉट? सिग्मा इज अ मास पर युनिट एरिया. आता आपल्याला इकडे एरिया विचारात घ्यायचा. वाय? बिकॉज द बॉडी इज अ 2 डायमेन्शनल. बॉडी कशी आहे? 2 डायमेन्शन. याला डायमेन्शन किती आहेत? 2 आहेत. दॅट्स वाय दिस बॉडी इज अ 2 डायमेन्शनल बॉडी. आणि इथे आपण सिग्मा विचारात घेतो. सिग्मा इज व्हॉट? मास पर युनिट एरिया. मास पर व्हॉट? मास पर युनिट एरिया. ठीक आहे. मग आता ही रिंग आपण विचारात घेतलेली आहे. ठीक आहे, या रिंगला आपण काय करूयात? बाहेर काढून घेऊयात. इकडे आपल्या समजण्यासाठी, सोपं जाण्यासाठी आपण त्या रिंगला काय करूयात? बाहेर काढून घेऊयात. ठीक आहे, आपण त्या रिंगला बाहेर काढून घेतलेला आहे. विच इज स्मॉल r डिस्टन्स अपार्ट. त्याचं जे काही मास आहे ते मास किती आहे? dm आहे. जाडी किती आहे? dr आहे. ठीक आहे, मग आता हे बाहेर काढून घेण्याचं जे काही उद्देश आहे ते आता तुम्हाला सांगतो. आता या रिंगला आपण काय करणार आहोत? तर आपण इथून कट करून त्याला आपण एका स्ट्रिप मध्ये कन्वर्ट करू शकतो का? करू शकतो. आपण त्याला एका स्ट्रिप मध्ये कन्वर्ट करूया. रिंग आपण कट केली आणि ती रिंग कट करून आपण त्याला सपोज आता ही रिंग आहे, या रिंगला आपण इथून कट केलं आणि आपण याचं स्ट्रिप तयार केली. ठीक आहे, तर त्याची आपण काय तयार केली? स्ट्रिप तयार केली. त्याची जी काही विड्थ होती ती किती आहे? dr आहे. ती ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. विड्थ किती आहे? dr आहे. लेंथ किती होईल? लेंथ किती होईल? एका रिंगची, एका सर्कलची सर्कम्फरन्स. हा काय होता? सर्कल होता. रिंग म्हणजे काय? सर्कल. त्याची लेंथ आपल्याला कन्सिडर करायची असते, त्यावेळेस आपण त्याचा सर्कम्फरन्स विचारात घेत असतो. मग सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो? 2πr. किती असतो? 2πr. म्हणून याची लेंथ किती झाली? 2πr झाली. मग या पूर्ण स्ट्रिपचा एरिया किती झाला? लेंथ इंटू ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टँगल. ही स्ट्रिप रेक्टँगल सारखी दिसतीये का? येस, ही स्ट्रिप रेक्टँगल सारखी दिसतीये. रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ काय आहे? 2πr. लेंथ काय आहे? 2πr. अँड ब्रेथ किती आहे? dr. ओके, हे आपण का केलं? तर आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला युनिट मास विचारात घ्यायचंय पर युनिट एरिया. आपल्याला मास विचारात घ्यायचे पर युनिट एरिया, कारण 2 डायमेन्शनल बॉडी आहे, त्याला आपण सिग्मा म्हणत असतो. आणि सिग्मा म्हणजेच काय आहे? मास पर युनिट एरिया. ठीक आहे, तर मग 1 युनिट एरिया जर असेल तर सिग्मा त्याचं मास असतं. ओके, 2 युनिट एरिया असेल तर 2 सिग्मा असतं. 3 युनिट एरिया असेल तर 3 सिग्मा असतं. बरोबर आहे ना? म्हणजेच सिग्मा म्हणजेच काय? मास पर युनिट एरिया. मग एरिया जर एका युनिटचा असेल तर सिग्मा हे त्याचं मास झालं त्या एरियाचं पूर्ण. 2 युनिट जर एरिया असेल तर त्याचं 2 सिग्मा एवढं मास झालं त्या 2 युनिट एरियाचं. 3 जर युनिट जर एरिया असेल तर त्याचं 3 सिग्मा एवढं मास झालं त्या 3 युनिट एरियाचं. तर एवढा एरिया आहे, आपण आता काढून घेतलं ही स्ट्रिप, त्याचा एरिया किती? 2πr dr. किती आहे? 2πr dr एरिया आहे. तर एवढ्या एरियाचं मास किती होईल?
सोपं आहे. तर एवढ्या एरियाचा मास किती होईल? एवढ्या एरियाचा मास आपल्याला लक्षात येत आहे 2 पाय आर डी आर. एरियाचं मास 2 पाय आर डी आर सिग्मा एवढं होईल. ठीक आहे. हे मास या स्ट्रिपचं झालं. हा जो काही एरिया आहे त्याचं मास इतकं झालं. आलं लक्षात? इट इज व्हेरी सिंपल. 1 युनिट एरिया जर असेल तर त्याचं मास सिग्मा होतं. तर एवढा एरिया असेल तर त्याचं मास एवढं होतं 2 पाय आर डी आर सिग्मा. अँड विच इज डीएम. हे काय आहे? तर हे आहे डीएम आहे. मग दिस व्हॅल्यू वी कॅन पुट इनस्टेड डीएम. या डीएम च्या जागी आपल्याला ती व्हॅल्यू ठेवायची आहे. सो पुट दॅट व्हॅल्यू. Therefore I is equal to integration 0 up to r. dm च्या जागी आपल्याला ही व्हॅल्यू ठेवायची आहे. काय आहे ती व्हॅल्यू? 2 पाय आर dr सिग्मा r स्क्वेअर. हा r स्क्वेअर जशाला तसा. आता आपल्याला ही टर्म मिळालेली आहे. आता आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. मग आता याच्यातलं कॉन्स्टंट काय काय आहे ते कॉन्स्टंट आपण सगळं इंटिग्रेशनच्या बाहेर घेत असतो. बिकॉज कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन आपण काढत नाही. 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे आणि सिग्मा सुद्धा कॉन्स्टंट आहे. सिग्मा कॉन्स्टंट कसं काय? सिग्मा म्हणजेच काय? मास पर युनिट एरिया आहे. ओके ओके डन. मास पर युनिट एरिया आहे. ओके डन. मास पर युनिट एरिया ऑफ दिस डिस्क. मास पर युनिट एरिया. सिग्माला काय म्हणलं आपण? मास पर युनिट एरिया. एरिया ऑफ सर्कल. डिस्क म्हणजेच काय? सर्कल आहे. एरिया ऑफ सर्कल म्हणजे सिग्मा काय आहे? सिग्मा इज इक्वल टू एम डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर असतो. मग मला सांगा, हा जो काही सर्कल आहे, डिस्क जी काही आहे, त्या डिस्कचं मास चेंज होणार आहे का? नो. डिस्कचं मास चेंज नाही होणार आहे. ठीक आहे. आणि एरिया चेंज होणार आहे का? त्याचा वाढणार आहे का? रोटेट होत होत ती डिस्क वाढली असं होईल का? नाही होणार आहे. सो एरिया पण तेवढाच राहणार आहे. म्हणून सिग्मा कॉन्स्टंट राहणार आहे. सो आपल्याला सिग्मा इकडे कॉन्स्टंट मिळतो. मग इकडे देअरफॉर आय इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म बाहेर घेऊया. 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, सिग्मा कॉन्स्टंट आहे. आतमध्ये काय राहिलं? आतमध्ये 0 अप टू आर. काय काय राहिलं? आर. आर आणि हे आर स्क्वेअर आर क्यूब झालं. आर क्यूब डी आर. ही टर्म आपल्याला तिकडे मिळालेली आहे. आता याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. या रिस्पेक्टिव्ह एक्सप्रेशनचं इंटिग्रेशन आपण तिकडे आता काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. मग ते किती येते आपल्याला लक्षात येईल. आपण इकडे सॉल्व्ह करून घेऊयात. तर आय इज इक्वल टू 2 पाय. सिग्माच्या जागी त्याची व्हॅल्यू ठेवूयात एम डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर. इंटिग्रेशन 0 up to r cube dr. This pi and this pi gets cancelled. पुढचं टर्म आपल्याला मिळेल m डिवायडेड बाय. आणि हा जो काही r आहे, हा r जो काही आहे तो पूर्ण सर्कलचा रेडियस आहे. त्याच्यामुळे याला आपण r स्क्वेअर लिहूयात. आणि r क्यूब चं इंटिग्रेशन r चा पॉवर 4 डिवायडेड बाय 4 0 मायनस 0 चा पॉवर 4 डिवायडेड बाय 4. याचं काही मिनिंग नाहीये. त्यामुळे आपल्याला लक्षात येत आहे 2 पाय डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आतमध्ये काय आलं? आर चा पॉवर 4 डिवायडेड बाय 4. हा आर स्क्वेअर आणि इथला पूर्णपणे सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे 2 पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. सॉरी, इथे आहे m. 2m. इथे m 2. तर पूर्णपणे सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला mr स्क्वेअर डिवायडेड बाय 2. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, युनिफॉर्म डिस्क. I is equal to mr square divided by 2. This is the moment of inertia of uniform disk. या डिस्कचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया इकडे लक्षात येतो. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. काय करणार? कुठलीही एखादी बॉडी असेल
इफ इट इज अ वन डायमेन्शनल और इफ इट इज अ टू डायमेन्शनल कुठली एखादी बॉडी असेल तर त्याच्यातला एलिमेंटरी पार्टिकल आपण कन्सिडर करणार आहोत. एलिमेंटरी पार्टिकल कन्सिडर करणार आहोत, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आणि पूर्ण सगळ्या बॉडीतल्या सगळ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण त्या छोट्या मोमेंट ऑफ इनर्शियाला इंटिग्रेट करणार आहोत आणि त्यानंतर मिळतो आपल्याला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण कुठल्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. दिस ऑल अबाउट दिस लेक्चर. वी हॅव कॅल्क्युलेटेड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड, रिंग अँड डिस्क. आपण लॅमिनार जे ऑब्जेक्ट असतात, लॅमिनार म्हणजे काय, प्लेट. लॅमिनार जे ऑब्जेक्ट असतात त्याचे पण आपण काय करूयात, मोमेंट ऑफ इनर्शिया काढूयात. युनिफॉर्म जे काही लॅमिनार असतात आपण त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर लॅमिना म्हणूया, ट्रायंग्युलर लॅमिना म्हणूया. तर आता आपण जो काही बघितला तो सर्क्युलर लॅमिना होता. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या बॉडीचे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. वी विल थिंक अबाउट इट इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. जय हिंद.